युती सरकारनं विधानसभा निवडणुकीदरम्यान वर्षभरापूर्वी महिलांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजना जाहीर केली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहिल्यानगरमध्ये येऊन या योजनेची घोषणा केली होती। मात्र आता या योजनेचा अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाही महिलेला अद्याप लाभ काही मिळाला नाहीये। वर्षभरानंतर देखील ही योजना केवळ कागदावरच दिसते। लाभार्थी महिलेस 20% सवलत, 10% लाभार्थी हिस्सा आणि 70% बँक कर्ज देणार आहे। मात्र एकाही महिलेला बँक कर्ज उपलब्ध काही झालं नाहीये। शासनाने 600 रिक्षाचं टार्गेट दिलं होतं आणि 600 रिक्षापैकी आपल्याकडं एकूण अर्ज आले 630। परंतु आता हे सध्या मार्च गडबड असल्यामुळं आणि सध्या त्याचे मार्च क्लोजिंग असल्यामुळे बँकेचं, त्याच्यामुळं आपल्याला अजून एवढं सहकार्य बँकेचं मिळत नाहीये। परंतु बँक ऑफ महाराष्ट्राने आपल्याला आश्वासन दिले की 15 तारखेनंतर आम्ही लोनची प्रोसेस चालू करू।